मित्रांनो, नवरत्नांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. हे बघा, घरी जाताना शेळ्या कशा खायला ते वाटाच्या कडीनं. काय बी कडीनं खाताय ती, खायला काही नसल्या कारणाने पाणीच आहे कडीनं, त्याच्या आव्हानं खायला काही भेटणं गेल्या. त्याच्यानं काय नाही बापू, एरंड आपलं लांडग्याचा पाला कसा खातात बघा. आणि चारायला लागल्यावर रानात दुपारी तिकडून इकडं इकडून तिकडं तिकडून इकडं बरंच काही सतिवलं ह्यांनी. आणि हे बघा ऊस रात्रीच्या पावसानं कालच्या सगळा उलटून पडलाय, वाटा झाली ती मध्ये. आणि आमच्या इथं आज गाण्याचा कार्यक्रम देवीकडं एकदम छानपैकी साजरा केलेला आहे. तर गावातले जितके पण येणार आहे तिथे न्यावरेजून बघा, हे कार्यक्रम चांगला आहे बघण्यासारखा. लांबकानी पाठ आडसची आहे, पाठबकरं दिले, हापकून गेली आहे शिळी, कारण शारदाला खायलाच भेटा नाही. त्याच्यानं लय म्हणजे लय परिस्थिती होईल. आणि पाऊस का आता हे रस्ता एवढा नाही बरा आहे, मोठा रस्ता, तरी रस्त्याच्या कडेनं बी इथून तिथून पाणीच आहे. मग कडी कापर्यानं खायला आहे, पण ते जनावर धानाला सळतेत, काही हिकून काही तिकून काही हिकून पळापळी करते, त्यानं उपाशी राहतात. आणि घरी जायच्या टायमाला हो का आता बळच हाकालून काढायची पाळी आहे, कारण घरी जायचा टाईम झाला आहे. पिले पण लहान आहेत, पिल्याचा पण व्हिडिओ लवकर टाकतो. 7-8-10 पिले झालेले आहेत, चांगल्या क्वालिटीतले पिले आहेत. आता पाऊस उघडल्यावर थोडं शेळ्याला दूध येते नाही, खायला आता थोडं परेशानी सोयली आहे. खायला काय तेवढं भेटा नाही म्हणावं एवढं. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.